मागे सकाळी मेसेज घातलो सर की आमकां 12:30 टायम दिवचो सर 17 तारखेक सांजची आमच्या व्हॉट्सअप ग्रुपाचेर व्हिडिओ मेसेज जाली सर माझ्या पंचायती कडल्यान 90 कन्स्ट्रक्शनाक लायसन्स इश्यू केली सो तो विषय आम्ही दुसऱ्या चर्चा केली आणि काल आमची मिटींग ग्रामस्थांची ग्रामस्थांची त्या ग्रामस्थांच्या मिटिंगेत आम्ही असं विचार मांडलो की 90 बिलांची दिल्या परमिशनां दिल्या त्याच्या संदर्भातली एक्झॅक्ट माहिती आमकां कळची आणि आमची काय आमचा काय म्हणणं आसा किंवा हेचे पयलीं ग्रामसभेनी जाल्यार आमची चर्चा जाली त्या सगळ्या ग्रामसभेत जाल्ले चर्चा ठरावाक ह्या करून पाळो दिवन किंवा त्या नियमाक बसून ती परमिशनां दिल्यात काय आणि खंय खंय दिल्यात याची सगळी माहिती आयज मेळची म्हणून आमची तुमी तातडीन भेट घेतो आणि तेचेर आमी मागणी करतो की त्या एकंदर परमिशनाचो जो एक आवाज विरोध किंवा बोवाळ पडला त्याच्या संदर्भात तुमकां जरा विनंती करतो स्पश्टीकरण दिवचें सगळ्यांत पयलीं तुमकां सगळ्यांक वेलकम करता बरेच तुम्ही येयलात ते हांवेंय पयले सगळे न्यूज की लागीं 90 बिलांक आमी परमिशन दिल्या म्हणून पण ही सगळी चुकीची आसा आमी 90 बिलांक दिवंक नाका हे परमिशन्स बी दिवंक ना लास्ट मंथ आमकां एक फायलींग जाली ती 18 बिलांची जाली आनी वॉर्ड नंबर 7 लागली म्हाका दिसता एका 20 days वयर जालें आनी ते आमची फोर्टनायट मिटींग 17 तारीख आसली तितून सगळे लिगल डॉक्युमेंट पळोवन ती आमी 18 बिलांची एक पास केल्या आनी दुसरी एक आसलेली ती वॉर्ड नंबर 9 आसलेली ती तेतून टायप 1 टायप 2 आनी टायप 3 एक 3 स्ट्रक्चर्स आसा भितर आनी टायप 2 5 स्ट्रक्चर्स आसा ही एक आमी वॉर्ड नंबर 9 90 बिलांची आमी फायल दिवपाच ना हे सगळं रुमर्स आसा कोणी तरी कित्याक केलें कोणी केका लागून केलें तें म्हाका खबर ना पूण येदो व्हडलो मेगा प्रोजेक्टाक आमी परमिशन्स दिवंक ना आनी ही सुद्दां आमी दिल्या न्हू तेंकां कन्स्ट्रक्शन लायसन्स आहे तेचेर आमी क्लियरली तेंची एक एफिडेविट घेतल्या तुमी जे उदक यूज करतले ते मांद्रेम ज्युरिडिक्शनाच्या भायर ही म्हाका दिसता आमी फर्स्ट टायम हे तेंचे वचून हे बरोवन दितले ओके आमकां एकूच क्लेरिफिकेशन सांग हे जे बिलांच परमिशन दिल्या ते प्लेन एरियेर आसा काय डोंगराचेर तेचो ते टेक्निकल सगळे हेनी पळयला तुमकां माहिती तुमकां विचारताले तुमी पळयला आसतलें फायल ते प्लेन एरियेर आहा डोंगरार आहा हेचेर आसा स्लोपाचेर आसा काय खंय आसा हे आमकां सांगपाक जाय एज पर कंटूर तो ओके आसा खंयचो तो कंटूर दिला न्ही कंटूर बी दिला टेक्निकल ना फेज पार्ट 1 पार्ट 2 आनी पार्ट 8 मेन्शन म्हटल्यार ते कितें विलास काय कितें विलास काय रेजिडेन्शियल आईज कितें जालां पळय आतां न्यूज येयलो पळय गांवकारीचे ते कितें म्हणटा की तुमी एनओसी दिल्या आनी भितर जवळ जवळ एका प्रोजेक्टान 60 डेड येवपाचे आसा तो म्हणटा रेजिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणटा तुम्ही हांगा सांगताय की विलास दिला आश्वा विला म्हणटा पळय तुमी ते म्हाजे तरी नॉलेजी प्रमाणे इट इज नॉट फ्लॅट लँड एंड इट इज अ स्लोप जाल्यार तुका हांव गुगल अर्थाचेर व्हरोन दाखयता स्लोप कितलो आसा 25% स्लोप आसा ही म्हाजी स्टडी आसा सो हांव तुका सांगता सेकंड पॉयंट टीसीपीचे जे लेटर दिला पळय तेचेर 11 आनी 12 पॉयंट तुमी मातशें वाचून पळयात पळय तेचेर बरयल्लें आहा पंचायत हॅज टू एन्श्योर पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर दिवच्या पयलीं हें तुमकां हांव पयलींचें सांगता पयलींचें एनएसएस तें सांगता सेकंड थींग म्हाका एक सांगा त्या प्रोजेक्टाचो 7 नंबर आहा किरण पंच मेंबर आसा जाल्यार दुसऱ्या पंचायतीचो पंच मेंबर ताका सेक्रेटरी कित्याक करता हांवें दाखोवन म्हाजे कडेन रेजोल्युशनाची कॉपी घेतली आहा फर्स्ट आसा तुमी सेकंड आसा महेश त्या प्रोजेक्ट महाशिरा हें कशें गोंय आनी तितून लोकांक जगाय घेवप पयलींचे सांगता पयलींचे सेम महाशिराचे कितें चलता तें म्हाका कळना ओके तो एक विषय आनी एक हेच्या पयलीं ग्राम सभेक आमी रेजोल्युशन डेट विला ते 6 म्हयन्या पयलीं आसलेले तेचे सेम आसतले तेचे 46 आनी सेकंड थिंग आमी ग्राम सभेक रेजोल्युशन घेतलेले सर की जो मेगा प्रोजेक्ट येतलो तो जो मेरेन स्पेशल ग्राम सभान डिस्कस जायना तो मेरेन ताका अप्रुवल दिवचें ना
सो तेचे ते जावं सरपंच म्हाका ते दिसता तुमी एक गोल निर्णय जसो सगळ्यात डिस्कशन आमी जे येयल्यात पळय ते गांवांत येतात तुमकां इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह खंयचोय प्रोजेक्ट गांवाच्या हिता खातीर ना टायप 1 तीन स्ट्रक्चरान दिला टायप 1 एक आसा टायप 2 5 आसा आणि टायप 3 एक आसा सो विला स्ट्रक्चर हे आसा बिल्डिंग एरिया किती बिल्डिंग ग्राउंड प्लस किती आसा ग्राउंड प्लस 3 म्हणजे ते बिल्डिंग आहे त्याच्यावर 60 फी आहे त्या फ्लॅट एका बिल्डिंग तेका तुम्ही उदकाची आता पळय तुमकां एक मिनिस्टरान तुमकां लेटर केलेले एका कलेक्टरान एमएलए आमच्या कलेक्टरान तुमकां एक लेटर येयला पंचायती की तेंका कितें हे दितना उदकाचे प्रोविजन आणि ते लायटीचे प्रोविजन हेचो विचार करून तेंका एनओसी दिवंक जाय ते ताणी तेचे त्या लेटरात क्लियरली मेन्शन प्रोजेक्ट जायसर एनओसी दिवपाचें नांव एमएलएच्या लेखा तुम्ही ओव्हर हे करतात ते कितें ती लेटराचें मध्ये तेंच्यांनी दर्शन घेतलें की डायरेक्टर पंचायतीक लेटर की हो सगळें हे इम्प्लिमेंट करपाचें कांय ना अजून आमकां कांय म्हणना तेणी सुद्दां ते कायद्यान बसता अशें ना पूण इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल घेतला आता तेका ते ऑर्गनायझेशन आमकां खबर ना एफिडेविट घेता अरेंजमेंट एफिडेविट घेता आनी मागीर कोण ते म्हाका सांग मॉनिटर कोण करता रे 60 दिला ते फ्लॅट येतात 200 60 फ्लॅटाक ते लोक रावताले एका फ्लॅटान 3 लोक रावले 200-300 लोक रावतले थंयसर तेंका उदक तुमी खंयच्यान दितले सेपरेट पायपलायन घालतले काय एक्झिस्टिंग पायपलायन जे आमच्या वाटेले उदक घालते तेंका दितले तुम्ही शेअर करपाक ते दुनचेन उदकाचो इतलो तो हे आसा प्रॉब्लेम आसा लोकांना उदक सारकें येना सकाळी 1 वर 2 वर उदक येता आमकां आनी तेचे देगेक आम्रपालीचो व्हडलो प्रोजेक्ट केलेलो आसा म्हाका दिसता 20 काय 22 विलास बांदलेले स्विमींग पूल बांदलेले तेंका पाणी खंयच्यान तुमी ते तुमकांच खबर नासतलें तेका भायर हाडना हे प्रोजेक्ट आता पळय त्या डोंगराचे प्रोजेक्ट येता त्याचे वयर 2.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन आसा 366 सर्वे नंबर हांगासर म्हाका दिसता 2.5 लाखात ते 2.5 लाख एरिया गव्हर्नमेंटान सेटल केल्या टीसीपी डिपार्टमेंट हांवें ताका फुडल्या वर्सान थंयसर एक प्रोजेक्ट घेतलो तेका पाणी खंयच्यान येतले आनी थंय जी लाखोची झाडां आसा पळय त्या डोंगराचेर ती माझ्या कडेन कातरली घेतली त्या झाडां कापली जाल्यार हे जे झाडां कापता पळय ती झाडां लायतली खंय आणि येता म्हटल्यार जाग्यार ते बोरवेल मारचे ना तेच्या रातचे हाडून इले गॅरंटी आसा आता टीसीपी जे हे दिता पळय तितून क्लियरली मेन्शन केला जर 100 झाडां कापले जाल्यार त्याच्या बदले 2.5 झाडां लावपाक जाय मेन्शन केले आसता न्ही मागीर ही 2.5 झाडां लायता खंय ते हे तुम्ही पळयता वचत ते बाबा बिल्डरान झाडां लायल्या खाती आमकां एक्सप्लेन करता म्हणजे नॉर्मल तुम्ही उलयतात गांवचो इतर रिव्यू करता तुमचे डिसिजन आता बद्दल कोणीच सांगू नये ऑफिस न्ही इलेक्टेड मेंबरांचो सगळे कायदे पंचायत प्रमाणे तुमकां गांवाचे हीत आसा गांवांक डेंजर आसा आयज पाणी ना आनी कितें स्लोप फाल्यां डोंगराळ प्रदेश आमचो नश्ट जाता आमची सगळी ग्रीनरी नश्ट जाता जाल्यार प्रोजेक्ट रिजेक्ट करता स्ट्रेट पंचायत डायरेक्ट रायट आसा पळय सेक्रेटरी आहा तो गव्हर्नमेंट ऑफिसर तो टीसीपी प्रमाणे डिसिजनां घेवंक शकता पण इलेक्टेड बॉडी न्हू इलेक्टेड बॉडी सगळे तुमी एक्चुअली असले प्रोजेक्ट तुमी वचपाक फिजिकली कसलो आता आमी वोट घालून पंच मेंबर इलेक्ट करून दिला हे सगळे पळोवपाक हे पळोवपाक जाय ना जाल्यार म्हाका सांग तुमी रॅम्पट अशें जर प्रोजेक्टान सगळ्यांक कितें रावलें आतां सगळे जमनी विकले गेले लोकांक विकपाक कांयच प्रॉब्लेम ना विकपाक पण थंय कितें आसचें ही पंचायत कराय पयलीं आमी जमनी विकताले डोंगर घेताले ते खाजी लावपाकच घेताले आयज खाजी लावपाक कोण डोंगर घेना ते कन्स्ट्रक्शन करतात आमची हे वाडल्या जबाबदारी ते आमी कन्स्ट्रक्शनाक कशी दितले फाल्यां थंयसर कितें जावंक शकता रे एकदा थंयसर कन्स्ट्रक्शनाक स्टार्ट जालें की सगळे डोंगर पडपाक सगळे लोकांनी आमी का ही जबाबदारी कोणी घेवप पंचायत कित्याक केला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी म्हणटा ती कित्याक केला हीच काळजी घेवपाक जशी गव्हर्नमेंटाक स्टेट लेवलीर तांकां रायडा तुमकां फूल रायडा पंचायतीचो तेचेर तुमी विचार करा आजून सुद्दां हांव कितें म्हणटा तुमी तेचेर सद्या म्हाका तरी दिसता सद्या एज इट इज अवेलेबल जवळा ते
आणि तुम्ही ग्रामसभा घ्या लोकांक एक्सप्लेन करा ह्या प्रोजेक्टाचो वा गांवांत कितलो फायदो आसा सांगते गांवांत कितलो फायदो आसा तो त्यांनी एक्सप्लेन करतो एक्सप्लेन करा लोकांक पळय तुमची प्रोजेक्टान मान्य सांगा सगळे कशी कशी आयज सगळे बरे सांगतात आम्ही सगळे पळयले परत थंयसर बोरवेल कितें जालें आयज विशय कितें जालो मागीर विलांचो विला जी दिल्यात त्या संदर्भाची डिटेल माहिती घेवपाक आणि तो एकंदर प्रकार काय आसा ही जाणून घेवच्या खातीर आयज ग्रामस्थांच्या वतीन काय ग्रामस्थ जेंच्यांनी काल ठरयल्ला त्या ग्रामस्थांनी आयज एक निवेदन पंचायतीक सादर केला आणि पंचायतीन क्लॅरिफाय केला की तेंच्यांनी आशवे आणि जुनशे म्हणून ते 90 जायनात पण 18, 19 आणि फ्लॅट काहीतरी भरपूर फ्लॅट म्हणजे 50 क्रॉस केले पण ती लायसनां दिल्ली ह्या तेंच्यांनी मान्य केला. सेकंड थिंग आम्ही त्यांना प्रश्न केलो की ही लायसनां दिवच्या पूर्वी गावाच्या हिता संदर्भात लोकेशना संदर्भात ती स्ट्रक्चरां खंय उभी रावतली हेच्या संदर्भात त्यांना माहिती विचारली की तेंच्यांनी काय इन्क्वायरी दिवना किंवा त्यांना ती माहिती डिटेल डिस्क्लोज करूं ना. सो ताका लागून आम्ही सगळ्यांनी त्यांना सगळी याद करून दिला ग्रामसभेचो अभ्यास ग्रामसभेत मांडलेले ठराव गावची स्थिती गावचं भविष्य या सगळ्याचा विचार आम्ही करून त्यांना मागणी केला लेखी मागणी केला या ठरावाच्या या निवेदनाच्या मार्फत की आता जो लायसन जर जारी केला असा त्या लायसन आमचं ऑब्जेक्शन किंवा आमचा ह्या जो निवेदन असा त्याचा विचार करून त्या एव्हिडन्सान दवरप आणि त्याची कार्यवाही करप ना जेणेकरून जोपर्यंत आमचं ऑब्जेक्शन क्लिअर जायना तोपर्यंत त्यांनी ती कार्यवाही करची नाही अशा प्रकारची लेखी मागणी आज आम्ही पंचायतीच्या सरपंच आणि सेक्रेटरीकडे सादर केली. ठीक आहे सर आम्ही म्हणतात पळय आता गावाचो विशया खातीर येतात जर लोक कित्याक दिसना सर आता जुनशेर ज्या पद्धतीन काल राती लोक आशिल्ले ते आता लोक आसपाक जाय आशिल्ले न्हू सर लोकांक आम्ही ॲक्च्युली रिप्रेझेंटेटिव्ह निवडून दितो की आमची जबाबदारी किंवा आमची कामं त्यांच्यानी करची म्हणून आणि ज्या वेळेचे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून देतात आणि त्यांच्या कामात अशा प्रकारचे जर चुको जातात किंवा त्याचे गैरप्रकार जातात त्या वेळाचे लोक रस्त्यार येतात प्रत्येक वेळाचे काल सांजे आम्ही सगळे सर्वसामान्य लोक पोटा फाटल्यान असो कोण नोकरी वयता कोणी कोणाक उतर दिल्ला आसतला आयज आमची तातडी इतक्याच फावटी ठरलेली आणि लोकांनी सांगला की आम्ही अप्रत्यक्ष तुमच्या बरोबर आसप लोकांनी इतकें म्हणटला की आमचो सपोर्ट तांकां आसा आयज न येवपाचें कारण आसा आयज वर्किंग डे आसा तातडीन मिटींग जाल्ली तातडीन ठराव जालो की आयच्या जॉब कारण हो जर कार्यवाही जर जाली ह्या लायसनाची जाल्यार म्हणजे ताका ऑब्जेक्शनाक काय अर्थ उरचो ना म्हणून जितके जमतात एकापेक्षा जास्त जितके जमतात तितके आम्ही जमूया आणि आम्ही निवेदन सादर करूया हो ठराव जाल्लो राती आणि त्याप्रमाणे निवेदन सादर आयज केला गेला. ह्या एग्रीमेंटाचेर ह्या मेमोरेंडमाचेर जवळजवळ 10 लोकांचे सायनी आहेत पण अप्रत्यक्षान सगळ्यांनी त्या गोष्टीक सपोर्ट केला. ज्या वेळाचेर गरज लागतली की लोक रस्त्यार उतरची पडटली त्या वेळाचेर उपस्थिती मोठी जातली. सर आणि एक प्रश्न आता हे जे 18 बिलाक तेंच्यांनी परमिशन दिल्या पळय गेल्या भोवडीक जे पंचायत सरपंच आशिल्ले आणि कोण तेजे 37 परमिशन दिल्या 38 तेव्हा कित्याक सर इश्यू जावंक ना सर 37 लायसनां दिल्या उपरांत रोखडीच ग्रामसभा जाली त्या ग्रामसभेत डिटेल डिस्कशन झाला की 37 लायसनां तुम्ही दिल्यात कशी ते त्यांच्या लक्षात हाडून दिला तो लेखीत मिनिट्स बरयल्ले आसात तितके लक्षात हाडून दिला की 37 महाशिराक जी लायसनां दिल्यात त्या वेळाची ती लायसनां कोर्टाचो अवमान करून कारण गावात गार्बेज ट्रीटमेंट प्लांट ना ताका लागून ही तुम्ही लायसनां दिल्ली ती तुम्ही चुकीची आसात ती तुम्ही फिरया त्या वेळाचेर ठराव झाला की आम्ही त्याचेर विचार करतलो आणि निर्णय घेतलो आम्ही त्या निर्णयाची वाट बघतोसो. सो 38 लायसनांक बायपास केला आणि हीच लायसनाचेर आम्ही आक्रमण केला हातूंतलो भाग ना 38 लायसनां महाशिराचो डे 1 पासून आमचो विरोध आसा आणि त्याचोय चर्चा ग्रामसभेत तुम्ही ताकाय विरोध केला. सर एकूच लास्ट प्रश्न कित्याक सर तुम्ही ह्या अशा जे हिल कटिंग म्हणा आणि काय खूपशे चळवळीने हे केल्यात हाली मदीं गेल्या वर्सा एक इश्यू जाल्ले सर तुम्ही उपोषणाक सुद्दां बसलेले त्या वेळार एका मिनिस्टराचो कॉल आयलो आणि मागीर त्याच्या उपरांत कितें जालें सर त्याचे आणि सद्या कितें हे आसा स्टेटस आसा. विश्वजीत राणे स्वतः म्हाका फोन PCP मिनिस्टर विश्वजीत राणे सरांनी फोन केलो आणि त्यांनी सांगलो नाका तू उपासाक बसू नाका आम्ही काम करतो म्हणून त्याच्या उपरांत तेंच्यांनी PCP तांकां ऑब्जेक्शनाक किंवा तांकां नोटिसी काडलेल्यो त्या नोटिसीक तेंच्यांनी आन्सरां करून त्या प्रूव जाला की तेंच्यांनी हिल कटिंग केला म्हणून आणि त्या हिल कटिंगाचेर तेंच्यांनी फायन भरली आणि त्या हिल कटिंग रेग्युलरायज केला. इतकेचेर ह्या प्रकरण थांबूंक ना रेग्युलरायज केला तर
अत्यंत चुकीच्या मार्गाने रेग्युलरायज केल्लो आसा. ताका लागून तेंची जे रेग्युलरायज केल्ली जी ह्या निर्णय आसा त्या निर्णयाक मी स्वता प्रसाद शाबरूकरान चॅलेंज केला आनी तो इज सबजुडायज इन द कोर्ट. ह्यो एक्चुली कालच्यान हांवें ते सोशल मिडियाचेर हांवें पळयल्लें की मांद्रे विलेज पंचायतीन 90 बिलांक कितें तरी परमिशन कन्स्ट्रक्शन लायसन इशू केला म्हणून. पण एक्चुली मेन म्हटल्यार मुद्दो जी 17 एप्रिलाक जी मिटींग जाल्या फोर्टनायट मिटींग आमची पंचायत, त्या मिटिंगेक एक्चुली हांव एबसेंट आसलो. हांव नासलो त्या दिसा मिटिंगेक, म्हाजो खंय तरी एक कार्यक्रम आसलो, त्या निमित्तान हांव खंय तरी बिजी आसलो. पण हो विशय जेन्ना दुसऱ्या दिसा जेन्ना कालूच जो सोशल मिडिया थ्रू जो व्हायरल जालो त्याच्यार हांवें जे म्हाजे पंचायतीचे कलिग्स आहात तेंचे कडेन जे विचारपूस केली की कितें एक्झॅक्टली कसो कितें विशय हो. कारण म्हाजे कडेन जो अजेंडा येयल्लो मिटिंगेचो थंय कांयच अशें मेन्शन केल्लें नासलें की 90 बिलां 15 बिलां ऑर कितें कितें नांव आसलेलें आनी कन्स्ट्रक्शन लायसन प्रपोज केलां म्हणून. पण तेचेर स्पेसिफिकली मेन्शन कांय करूं नासलें. पण हांवें जेन्ना म्हाज्या पंचायत कलिगान जेन्ना सांगलें की अशें जालां म्हणलो, आशवें कितें तरी 18 कितें 20 कितें आहा आनी जुनस ह्या भागाचेर कितें तरी 70 फ्लॅट कितें तरी कन्स्ट्रक्शन लायसनाक परमिशन मागला आनी इट इज ग्रांटेड. आनी अशें बी आयकूंक येयलां की खंय तरी आमच्या एका पंच मेंबरान तेचो से दिला म्हणून ऑब्जेक्शन घातलां की म्हाका दिसता माननीय आमदार आमचे जीत भाई आरोलकर हेंच्यांनी कितें तरी एक डेप्युटी कलेक्टराक एक डायरेक्शन एक मेमोरंडम दिल्लो रिगार्डींग स्कार्सिटी ऑफ वॉटर की विलेजीन उदकाची सद्या कमतरता आसा आनी ताका लागून खंय जे व्हडले मेगा प्रोजेक्ट येतात ताका रितसर तेंचे जे वॉटर अवेलेबिलिटी सर्टिफिकेट फ्रॉम द PWD डिपार्टमेंट हेंच्या कडल्यान घेवची आनी त्याच्या नंतरच कन्स्ट्रक्शन लायसन हे इशू करचे. पण त्याच्या नंतर म्हाका दिसता डेप्युटी कलेक्टरान एक डायरेक्शन दिला BDO की जे कन्स्ट्रक्शन लायसन्स आसा ते उदकाची अवेलेबिलिटी आसा वो ना ती पळोवपाचें एंड देर ओन्ली यू इशू कन्स्ट्रक्शन लायसन. आनी BDOच्यान आमकां सेम तसोच डायरेक्शन येयला सेक्रेटरीक की हो फॉलो करचो म्हणून. सो हे सगळें एकंदरीत जर पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता कालचो जो विशय आनी जे आमचे मांद्र्याचे काही जागृत ग्रामस्थ हेंच्यांनी जो तेंच्या निदर्शनान येयल्या बरोबर तेंच्यांनी तो ऑब्जेक्ट केला आनी म्हाकाय सुद्दां कॉल येयलो तेंचो की तुमचो हेचेर कितें स्टँड आसा कितें. पयल्या सुवातेर जर पळोवपाक गेल्यार खंयचो जर एक प्रोजेक्ट येता तर ताका एक खंयचो वॉर्ड आसता आनी प्रत्येक वॉर्डान जेन्ना एक कसलो प्रोजेक्ट येता आनी त्या वॉर्डाक जर तेंच्या त्या थळाव्या ग्रामस्थांक जर तो प्रोजेक्ट नाका त्या टायमार म्हाका दिसता प्रत्येक ग्रामस्थाच्या वतीन आनी त्या कन्सर्न वॉर्ड मेंबरान जो मिटिंगेक जेन्ना तो पॉयंट येता कसलो विशय येता त्या टायमार त्या कन्सर्न वॉर्ड मेंबरान ऑब्जेक्ट करचें आसता. सो ताका नाका म्हणून कित्याक तेंच्या त्या लोकांक नाका न्हू तो विशय तसले गोश्टी प्रोजेक्ट. सो त्यांनी तो रेज करचो आसता. आनी जेन्ना आमी तर जेन्ना आतां म्हाका दिसता 2022च्यान जेन्ना हांव पंचायतीन आसा आनी आमचे जे फोर्टनायट मिटींग आसता खंयच्याय एका वॉर्ड मेंबराक त्याच्या वॉर्डान जर कसली जी गोश्ट नाका जी त्याच्या वॉर्डाक हानी आसा किंवा ते त्रासदायक आसा सो तेन्ना पंचायत मंडळ ताका सपोर्ट करता. आयज सेम विशय आसतलो म्हाका दिसता ते स्थानीक पंच मेंबर आसा जे म्हाका दिसता आशवें जुनस ह्या स्थानीक पंच मेंबरान थंयसर लोकांक विश्वासान घेवन जो सदर जी आमची पंचायत फोर्टनायट मिटिंगेक थंयसर जो इशू रेज करूंक जाय आसलो आनी ती फायल जी कितें कन्स्ट्रक्शन ऑफ विला कितें येयल्यात पळय ताका ऑब्जेक्ट करूंक जाय आसलो. सो म्हाका दिसता जेन्ना लोकांच्या नजरेर येयला तेन्ना लोकांनी काल आमच्या ज्या ग्रामस्थांनी जो इशू रेज केला सो साहजिकच जेन्ना लोकांक नाका तेन्ना आमी लोकांच्या विरोधान वचून आमी तें काम करचें न्हू. सो म्हाजो सुद्दां त्या लोकांक पूर्ण पाठिंबा आसा. कारण ज्या अर्थान लोकांक जर हे विशय नाका जाल्यार आमी तेंच्या लोकां बरोबर रावपाची गरज आसा. आनी हे जे कसले प्रोजेक्ट आसा ते म्हाका दिसता स्थानीक पंच मेंबरान जबाबदारेन ते आपल्या जे फोर्टनायट मिटिंगेक तो विशय रेज करचो आसता. आपले जे पंचायत कलीग जे मेंबर्स आसात तांकां सांगचें आसता की बाबा हो प्रोजेक्ट आपल्या वॉर्डाक नाका. सो तेन्ना पंचायत मंडळ म्हाका दिसना खंयच्याच आयज पर्यंत म्हाज्या जो 22च्यान आमी आतां पंचायत आयज पर्यंत आसा एकामेकाच्या पंचायतीच्या वॉर्डान घुसनात आनी तेंचो जो कितें विशय आसा पळय कोणाक नाका जाल्यार ताका एक सपोर्टीव आसता. सो आयज म्हाजेच वॉर्डा जर पळोवपाक गेल्यार फाटल्या दिसांनी 2-3 प्रोजेक्ट येवपाक येयल्ले हांवें स्ट्रिक्टली सांगलां म्हाज्या पंचायत बॉडी की म्हाका जे प्रोजेक्ट हो म्हाज्या वॉर्डार नाका. जे कन्वर्जन सुद्दां जाल्ले जे दोंगर भागाचेर
त्या टायमार सुद्दां आमचे ग्रामस्थ सगळे एकवट जावन आमी तो कन्वर्जन हांगा दोंगार भागाचेर जाता म्हणून हांवें ऑब्जेक्ट केलो आनी तो जो आनी प्रोसिजर फुडें चालू आसा आमचो फुडें कितें. सो कन्सर्न वॉर्ड मेंबराची तितली जबाबदारी आसता की तो प्रोजेक्ट जाय वो नाका तें सांगता. हांव खरोच आमचो एक पंच कलीग मिस्टर रॉबर्ट फर्नांडीस जो जुनस ह्या वाड्याचेर रावता पण तो दुसऱ्या हातान त्या सायडीन त्याच्या एका लोकांक एक प्रोजेक्ट येयल्लो पण त्याच्या वॉर्डारच एक तेचे जे आमचे कॅथलीक भाव तेंचो कितें तरी त्या लँडाच्या विशयाक कितें तरी इशू चल्ला आनी त्या विशयाचेर तेणे स्ट्रिक्टली आपल्या लोकां बरोबर रावतलो म्हणून सांगला आनी ती फायल आमकां हांगासर फुडें फॉलो करपाची ना फॉरवर्ड पास करची ना ती रिजेक्ट करची आनी सगळे जे आमचे पंच मेंबर आहात पळय तेच्या बरोबर रावले कित्याक हो लोकांचो विशय आसा. सो त्याच पद्दतीन स्थानीक पंच मेंबरांनी हो पुढाकार घेवचो आसता आनी लोकांक जी गोश्टी नाका त्या गोश्टी बरोबर रावूंक जाय तेणी. सो एक विशय आतां कालचो जो विशय येयला पळय म्हाका एक्झॅक्ट खबर ना आनी आयज पर्यंत म्हाजे पर्यंत कांय डॉक्युमेंटूय पावूंक ना. हांव तेची विचारपूस करतलो आनी त्याच्या नंतर जर जी गोश्ट लोकांक नाका ती हांव सरपंच आमचो राजेश मांद्रेकर हेंच्या पर्यंत रिक्वेस्ट करतलो की जी लोकांक गोश्ट नाका ती आमी रिजेक्ट करची म्हणून. हालींच तुमी एक मिटींग घेतलेले रोड वायंडिंगाचो विशय हाचेर तुमचें कितें म्हणणें सध्या कशा पद्दतीन चल्लां पळय हे सुद्दां तशेंच जाल्लेलें आहा. जेन्ना हायकोर्टान एक डायरेक्शन दिलां जे रोड सायड जे कितें आसा एनक्रोचमेंट किंवा एक्विजिशन जाल्लो रोड आसा त्या रोडाचेर जे अतिक्रमण कोणी केल्लें आसा ते सदर सेक्रेटरीन सरपंचान तेंच्यांनी वचून ते नोटिफाय नोट करचें आनी अकॉर्डिंगली ती हायकोर्टान व्हरून तेंच्यांनी सबमीट करचें म्हणून. सो जेन्ना ते इन्स्पेक्शनाच्या टायमार जे इन्स्पेक्शन 16 तारखेक आसलें आमचें 16 वा 17 तारखेर इन्स्पेक्शन आसलें त्या टायमार म्हाका दिसता ग्रामस्थ सगळे आमचे जे MDR रोड आसा मांद्रे टू आरंबोल त्या सायडीन सगळो लोक जेन्ना जमाव जालो आनी तेंची एकूच मागणी आसली की रोड जो आसा तेजो सेंटर लायन अजून डिफायन जावंक ना आनी तो एक्विजिशन जाला तो 25 मिटर जाला वो 12 मिटर जाला तो एक्झॅक्ट आमच्या पर्यंत काय पावूंक ना अशें तेन्ना ज्या इन्स्पेक्शनाच्या टायमार म्हाका सेक्रेटरीन सांगलें की आमकां जो PWDचो जो प्लान आसा पळय तो आदल्या दिसा मेळ्ळो आनी आमी तर पंचायतीन कोण टेक्निशियनूय ना दाखोवपाक की वेदर तो बाबाचो रोड 25 मिटर आसा ते एक्विजिशन जो जाल्लो आहा रोड तेजो सेंटर लायन खंय आनी 12:30 खंय आसा 12:30 दुसरो खंय पार्ट आसा आनी तो त्या 12:30 एक्झॅक्ट जे स्ट्रक्चर आसा ते आमी एक नोटिफाय करूं शकता पण हांगासर PWDचो कोण एक स्टाफ नासलो तेका म्हाका दिसता पंचायतीन आमी जेन्ना हो मिटिंगे विशय येयल्लो तेन्ना आमी पंचायतीन तेका PWD डिपार्टमेंटाक नोटीस धाड म्हटलेली आनी तांकां एक रिक्वेस्ट कर म्हणलें की तेंच्यांनी दाखोवचो म्हणून एक्झॅक्ट कितलो एक्विजिशन जाला आनी कितलो रोड PWD कडेन आहा पळय तो. म्हाका दिसता त्या दिसा ते PWD डिपार्टमेंट येवंक ना आनी ऑटोमॅटिकली आमी ते पोस्टपोन केले ते इन्स्पेक्शन जे आहा पळय ते. सो म्हाका दिसता आयज सेक्रेटरीन आनी सरपंचाक आमी रिक्वेस्टूय केल्या की जो पर्यंत PWD डिपार्टमेंट आपलो रोड खंय आहा डिमार्केट करिना तो पर्यंत इन्स्पेक्शन हे जावपाचें ना आनी बेश्टेच कोणाचे घराची टेप लावन घराचें नांव किंवा ते कन्सर्न मनशाचें नांव आमी हायकोर्टान व्हरून दिल्यार तुमकां खबर आहा मागीर कितें जातलें पळय तें. सो हांवें ती रिस्क घेवं नाका म्हणून सांगलां आनी ऑटोमॅटिकली तांकां PWD डिपार्टमेंटाक येवन तांकां मार्क करून लेटर ऑन आमी डिसायड करूं शकता खंयचें इलिगल आसा आनी खंयचें एनक्रोचमेंटान आहा तें. प्रशांत बाब हालींच तुमी सरपंच आशिल्ले आनी तेच्या उपरांत खुबशे अशे हे केल्या लोकां खातीर आतां तुमी पंच जाल्या उपरांत म्हणजे आमकां एक फोटो व्हायरल जाता तुमचो हालींच एक हरमलाकी किंवा इव्हेंट जाले पर्सनल कोणाचे तरी इव्हेंट बाबू आसगांवकर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर कितें विचार कितें आसा फुडले पळय जेन्ना आमी सोशल सर्वीस करता आमी सोशल एक्टिविटीज आमचे चालू आसता त्या टायमार खुबशा बऱ्याचशा लोकांची आमकां एक साथ जाय आसता. आतां ज्येश्ठ नेते आमचे बाबू आसगांवकर तशेंच आमचे लक्ष्मीकांत सर पार्सेकर जे माजी मुख्यमंत्री तशेंच आमचे दयानंद सोपटे आसले आनी हेंचें मार्गदर्शन हें खरेंच गरजेचें आसा. आमी जेन्ना सोशल सर्वीस करता आमी राजकारणांनी आसा आनी लोकांची जर कामां जावपाक जाय जाल्यार आमकां तेंची सुद्दां एक साथ गरजेची आसा. मागीर हॉनरेबल MLA आसा जेन्ना केन्ना गरज आसता पण त्या टायमार सुद्दां आमी MLAची सुद्दां आमी साथ घेवंक शकता कारण आमकां भेदभाव ना असो की बाबा तो व्हडलो हो धाकटो किंवा तो एक्स MLA तशें कांय ना. जेन्ना लोकांची कामां जावपाक जाय अवश्य प्रत्येकाचे कोणाक खंय गरज आसा तें दार एक खडखडोवचेंच पडटा आमकां. सो त्या नुसार जेन्ना तो कार्यक्रम आसलो आमचो प्रमेश मयेकर तेचो 25वा लग्नाचो वाडदिवस आसलो सो त्या निमित्तान आमी थंयसर जमलेले आनी अशीच चर्चा तेन्ना ते तुमी पळयला आसतले फोटोज बी ना आतां विचार का फुडले इलेक्शनाची बी तयारी कशी आनी फुडें इलेक्शनाची तयारी लोकांचो विशय आसा तो इलेक्शनाचो
आनी आमी आयज पर्यंत लोकां बरोबर आसा. पूण खंयच्या एका अशी पक्षाची तिकीट बी तसं काय अजून जाला थारला? पण कार्य जर बरें आसा आनी लोकांच्या मनान जर बाबा प्रशांतून रावपाक जाय, पार्टी ऑटोमॅटिकली पळयतात न्हू बाबा खंयचो व्यक्ती काम करता, आनी ज्या पार्टीक दिसलें की हेका तिकेट दिवची जाल्यार लोकांनी सुद्दां म्हटलें की ह्या तिकेटीर तूं हे रावचो जाल्यार सरले फुडें. पण सद्या पयलीं कशें आहा, लोकां मदीं मिसळून जाय, लोकांची कामां करपाक जाय आनी लोकसंख्या जर बरोबर आमच्या बरोबर आसा जाल्यार ऑटोमॅटिकली तिकीट ही म्हणटात तशें मेळूंक शकता. आता आमी पळयता आमदार जालो ना आनी सगळे जाण आतां तुमच्या कडेन पळयता किंवा मागीर दुसरो एखादो कॅन्डिडेट आसा. तुमी लोकांची कशा पद्दतीन हे करतली, इच्छा जी लोकांची आहा ती पुराय करतले काय? तेच आता सध्या तुम्ही आता म्हटला पळय तशें मांद्रे मतदारसंघान खरोच लोकांचो मांद्रे विलेजीन तर लोकांचो एक विशय सध्या सध्या चर्चेन आसा की आमचो स्थानीक आज पर्यंत कोणच MLA असो जावंक ना. आनी काही लोकांचे असे विचार आसात की एक खंयचो नवो एक चेहरो मेळचो म्हणून. आनी लोकूय सध्या कशे आसा शेवटी मोठ्या संख्येन निवडून हाडटात आनी त्याच संख्येन मागीर तुका घराय बसोवपाक ते फाटी फुडें सरना. पण हांगा मांद्रे मतदारसंघाची जी जनता आसा ते जायते हांगासर बरे लिडर जावन गेल्यात, ते मागीर केंद्रीय मंत्री जाल्यात, मागीर मुख्यमंत्री सुद्दां जाल्यात. खंय तरी मनाक जर खंयच्या एका वोटराक लागले की कार्य बरें ना, काम बरें जायना जाल्यार ते तुका आनी संदी दिना. सो आयज जर खऱ्या अर्थान मांद्रे मतदारसंघान मांद्रे विलेजींतलो जर लोकांची इच्छा आसा जाल्यार लोक हाडूं शकतात आपले मांद्रे विलेजींतलो. आनी तशें लोकांनी तेंचें कार्य जावपाक जाय. कशें मतदान आमी म्हणटा की हांव इलेक्शनाक रावता, पण ज्या अर्थान तूं लोकांचें कार्यच करिना, लोकां पर्यंत तूं पावना आनी लोकांचे विशय जर जाणून घेयना, खुबश्यो गोश्टी आसात. आमी आतां पळयतात मुणकाराचो विशय आसा, कुळांचो विशय आसा, मागीर आमच्या जायते एड्युकेशन जे क्षेत्र आसा म्हणजे मागीर ते स्कुलां आसूं, जायती म्हाका दिसता हायर सेकंडरीज आसूं, हायस्कूल आसूं, तेंचे खूब प्रॉब्लम्स आसात, तेंचे इश्यूज आसात. ह्या लोकलांक पर्यंत, ह्या स्कुलां पर्यंत, ह्या आमच्या फार्मर्सां पर्यंत जर तुमी पावात जाल्यार तेंचे म्हाका दिसता तेंचे जे इश्यूज आसा, तेंचे समस्या म्हाका दिसता आज पर्यंत कोणी जाणूनय घेवंक ना. हे सगळे पब्लिसिटी स्टंट जाल्लेले आहात आनी तेंचे एक्चुअल कृती जी म्हणटात पळय, तेंची जी कामां आसात पळय ती जायना. आतां ते कोणा बरोबर वयतले? लोक तेन्ना वाजेता एका मनशाक सांगून मागीर परत आनी तुका दुसऱ्याच्या दारार आनी परत वचना. सो आयज आमचो सद्या आमची जी टीम आसा जी वावरता, जे काम करता, ती सद्या पयलीं लोकांचे विशय कितें आहा पळय ते जाणून घेता. आयज मांद्रे मतदारसंघान 9 विलेजी आसात आनी ह्या विलेजीन जायत्या लोकांची समस्या आसात, कामां आहात करपाची. सो ते पयलीं आमी जाणून घेवपाचो प्रयत्न करता आनी ते कशें सुटावो जातलो तोय पळयता. सद्या आमी लोकां बरोबर आसा आनी आतां सद्याक आमी जेन्ना हांव मांद्रे पंचायतीचो सरपंच म्हणून जेन्ना हांव देवलो पळय तेन्नाच्यान हांवें चिंतलां की आयज मांद्रे विलेजीन म्हाका दिसता हांवें जायते लोकां लागून हें काम केलां. आयज बाकीचे जे नेबरहूड जे विलेजीस आसा सद्या म्हजो थंय लक्ष आसा आनी लोकांची जर इच्छा आहा की प्रशांतान फुडें इलेक्शन लडचें जाल्यार म्हाका दिसता हांव फाटीं सरना. म्हाका काम करपाक जाय आनी लोकां बरोबर रावपाक जाय आनी जितल्या लोकांक हेल्प करपाक दिसता तितले म्हाका उमेद येता की लोकां बरोबर लोकांची कामां जाता ती पळोवन. सो इतलेंच. तिकेटीचे मागीर गोश्टी.